दारुड्यांच्या नेमक्या मागण्या काय होत्या पाहूया. दारुडा या शब्दावर बंदी आणा, मद्यप्रिय शब्द वापरा. मद्यप्रेमींसाठी विमा योजना लागू करा. मद्यपींच्या मुलांना मोफत शिक्षण द्या. मद्य विक्रीतून येणाऱ्या नफ्यातून 10% अनुदान मंजूर करा. मद्यपींसाठी विशेष भवनाची उभारणी करा. 31 डिसेंबरला मद्यप्रिय दिवस घोषित करा. मद्यप्रेमींवर गुन्हे दाखल करू नका. बारमध्येच झोपण्यासाठी व्यवस्था करा. मद्यपींचं आरोग्य सांभाळण्यासाठी आरोग्य विभाग स्थापित करा. गरीब मद्यपींना आवास योजना मंजूर करा. अशा विविध मागण्यांसाठी मद्यपींनी हे आंदोलन केलं. कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनात मद्यपींचे हे आंदोलन झालं. या आंदोलनाची कर्नाटकच्या कामगार मंत्र्यांनी देखील दखल घेतली. त्यामुळे या आंदोलनाची सर्वत्र चर्चा झाली. आता यापुढे कर्नाटक सरकार मद्यपींच्या या मागण्यांचं काय करतं याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. कॅमेरामन ऋतुंचा प्रताप नाईक, झी मीडिया, बेळगाव.